श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सद्गुरुनाथ महाराज की जय। समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय। अमृतेश्वरी माता की जय। तुम्ही जरा शांत राहा सगळ्या। महाराज त्यांना एकदा सांगा बरं। ओम नमोजी आज्ञा वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तूची गणेशु सकलार्थ मती प्रकाशु म्हणे हा निवृत्तीदासू अवधारी जवजी अकार चरण युगुल उकार उदर विशाल मकार महामंडल मस्तकाकारे हे तिन्ही एकवटले तेच शब्द ब्रह्म कवळले ते मिया गुरुकृपा नमिले आदि बीज। भगवान गजाननाच्या चरणावर आपण नतमस्तक होऊ। अम्मांच्या चरणावर नतमस्तक होऊ। साक्षात भगवान दत्तात्रय या ठिकाणी आज उपस्थित आहेत, त्यांना देखील साष्टांग दंडवत करू। आजपासून गुरुचरित्राचा आरंभ या ठिकाणी होत आहे। आजचा दिवस अत्यंत पवित्र दिवस आहे आणि आजपासून 7 दिवस पर्यंत दत्त लहरींचा संचार सर्वत्र असतो आणि जिथे हरिकथा होते, भगवान दत्तात्रयाची कथा होते, गुरुचरित्राचं पारायण ज्या ठिकाणी होते त्या ठिकाणी त्या लहरी आपोआप जसं चुंबकाकडे एखादं लोह ओढल्या जाते तशा त्या लहरी त्या सद्गुरु चरित्राकडे ओढल्या जातात। आणि म्हणून जे या ठिकाणी येतात आणि या चिंतनामध्ये नामस्मरणामध्ये सहभागी होतात त्यांना त्याचा निश्चित फायदा होतो असा आपला अनुभव आहे। खरं तर ही कथा आपण दरवर्षीच ऐकतो, त्याच कथा आपण ऐकतो, परंतु तेच असलं तरी देखील त्याचे परिणाम आपल्या शरीरावर होत असतात। जसं एखादं भांड ज्यावेळेस आपण रोज रोज त्याच ताटामध्ये जेवतो आणि ते घासून पुन्हा ठेवतो तर ते भांड चकचकीत राहते, तसा आपला देह देखील गुरुचरित्रासाठी सिद्ध झालेला आहे। तो वर्षभर सिद्ध असतो, पण या 7 दिवसामध्ये त्याची सिद्धता पुन्हा कायम करण्यासाठी त्याला रिचार्ज म्हणतात। मोबाईल ज्यावेळेस आपण चालवतो तर एक वेळ अशी येते की त्याची बॅटरी संपते म्हणतात, पुन्हा त्याला आपल्याला बॅटरीला लावावं लागते आणि लावल्यानंतर तो पुन्हा सज्ज होतो आणि मग तो दिवसभर कार्याला लागतो। तसं वर्षभरातून एकदा गुरुचरित्र आपण ऐकलेलं असलं तरी पुन्हा पुन्हा ऐकतो। त्याचं कारण आहे की हे दिवस अत्यंत महत्वाचे आहेत। मार्गशीर्ष महिना आहे, आपण दरवर्षी म्हणतो। भगवद्गीतेच्या 10व्या अध्याय त्याचं नाव आहे विभूती योग। भगवंताच्या विविध प्रकारच्या विभूती
त्या ठिकाणी सांगितलेल्या आहेत. त्या विभूतीमध्ये भगवंत सांगतात मी कोण आहे, मी कोण आहे, मी कशामध्ये कोण आहे. ते सांगत असताना ते सांगतात मासानाम मार्गशीर्षो अहम. हे जे निरनिराळे मास आहेत चैत्र वैशाख वगैरे, त्याच्यामधला मी कोण आहे, तर मी मार्गशीर्ष महिना आहे. मी वृक्ष कोणता आहे, अनेक वृक्ष आहेत, परंतु अश्वत्थ सर्व वृक्षानाम, जिथे भगवान दत्तात्रयांचा निवास आहे असा तो अश्वत्थ वृक्ष, असा तो औदुंबर वृक्ष, तो म्हणजे मी आहे. म्हणजे अनेक ठिकाणी अनेक आहेत वस्तू, परंतु त्याच्यातलं भगवंत कोण आहे, ऊर्जावान कोण आहे, तर हा वृक्ष आहे. यज्ञानाम जपयज्ञोस्मी. यज्ञ विविध प्रकारचे आहेत, पण जपयज्ञ ज्या ठिकाणी होते तो यज्ञ म्हणजे मी आहे, भगवंत सांगतात. बाकी निरनिराळे यज्ञ होतात, शतचंडी होत असेल, भागवत स्वाहाकार होत असतील, आणखी निरनिराळे आणि यज्ञ होतात. पण त्या सगळ्या यज्ञामध्ये मी कोण आहे, तर मी जपयज्ञ आहे. आणि म्हणून या ठिकाणी जपयज्ञ देखील आपल्या सगळ्यांचा होतो. आणि म्हणून अत्यंत पवित्र अशा पद्धतीचं हे सगळं वातावरण आपल्या सगळ्यांना निर्माण होते. आणि म्हणून अनेक अडथळे या ठिकाणी येऊ शकतात, आपल्याला येतातही, परंतु त्या अडथळ्यांवर मात करण्यासाठी आपण सगळ्यांनी भगवंताला, श्री गजाननाला आजच प्रार्थना केली पाहिजे. कारण तोच समर्थ आहे. म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, आणि म्या हलविल्या प्राणू हाले, तो जगाते चालवी. आणि म्हणून हा अहंकार कोणीच बाळगायचा नाही तुमच्या माझ्या सगळं, की आम्ही चालू, बाकीचे घरी बसले, पहा बरं एवढे आमच्या मागे कामं आहेत, पण तरी देखील आम्ही पोहोचलो. आपण काहीच नाही, त्यांनी म्हटलं म्हणून आपण या ठिकाणी आलो, आणि त्यांनी म्हटलं म्हणून त्यांना झोपेत ठेवलं. म्हणजे ती त्याची इच्छा आहे. आणि म्हणून ते सगळं जे आहे, गंगेचं पाणी असं घेतो आपण आणि गंगेतच स्वाहा करतो, म्हणजे त्याच आहे सगळं. आपल्याला अभिमान, पहा मी तर्पण केलं, मी त्या ठिकाणी अर्घ्य दिलं, अरे बाबा तू काहीच नाही, ते सगळं त्याने दिलेलं आहे. आणि म्हणून त्या गजाननाचे आज धन्यवाद देखील आपण मानले पाहिजे. 7 दिवस पर्यंत जर हे ऐकलं आपण निश्चल होऊन शांतपणे, तर तो कृपेचा वर्षाव करतो. ऐकता 7 दिनी हे गुरुचरित्रकाराने, म्हणजे गुरुचरित्राचं प्रमाण आहे. कारण गुरुचरित्र काय, भगवान दत्तात्रयाची वाङ्मय मूर्ती आहे. आणि ती वाङ्मय मूर्ती दत्त संप्रदायामध्ये आजपासून अनंत ठिकाणी भारतामध्ये आणि घरोघरी करतात लोक, काही सामूहिक करतात, काही असं एकत्रित बसून कथा वाचन करतात, काही पारायण करतात. आणि त्या ठिकाणी 7 दिवस पर्यंत अत्यंत आनंदामध्ये दत्त लहरी आपल्यामध्ये स्वीकार करण्याचा प्रयत्न करतात. आता कलियुगामध्ये 5 प्रकारच्या देवता आहेत, ज्या आपल्याला सिद्ध आहेत आणि ताबडतोब पावतात, त्वरित ज्याला म्हणतात. त्याच्यामध्ये दत्त नावाची देवता आहे. बाकीच्या आहेत, आता त्याच्यावर आपण दरवर्षी चिंतन करतो, त्याच्यामुळे ती काय सांगत नाही, म्हणून दत्तात्रय हे आपल्याला देतात. आता आपण अर्थ भावनेने ज्यावेळेस या ठिकाणी बसतो, त्यावेळेस जप करताना शक्यतोवर प्रयत्न करायचा की त्याच्याशी तादात्म्य पाहायचं. विचार येत नाहीत का, विचार येतात. इकडे तिकडे पहा वाटत नाही का, पहावंसं वाटते. घरचा विचार येत नाही का, येतो. आणखी काही कार्यक्रम आहे त्याचा विचार येत नाही का, येतो. सगळं येत असलं तरी त्या ठिकाणी यायचं आणि बसायचं. बसल्यानंतर आपल्या शरीरामध्ये आपोआप त्या वृत्ती निर्माण होतात. जसं आपण नेहमी उदाहरण घेतो, चिंच नावाचा पदार्थ आहे, शरीर तुमचं आहे, तोंड तुमचं आहे, लालोत्पादक ग्रंथी आपल्या आहेत सगळ्यांच्या. पण आता जर मी चिंच 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 नाव घेतलं तर शरीर तुमचं असून देखील शरीरामध्ये ती वृत्ती निर्माण होते आणि त्या लालोत्पादक ग्रंथी आपोआप लाळ सोडतात. आणि मग तुमची इच्छा असो की नसो, तो म्हणा नाही ना माझं शरीर आहे, लाळ काय मी येऊ देत नाही, प्रयत्न करा. तुमचा प्रयत्न सफल होत नाही, असं करायला लावतो, मी चिंच आणतो फक्त अशी आणि तुम्हाला दाखवतो, आपोआप ते लाळ तुमच्या शरीरातून पडते. कारण आपल्या हातात नाही ती गोष्ट, ते होते म्हणजे होतेच. तसं या ठिकाणी कितीही विचार आले आणि काहीही जरी झालं तरी इथे बसलो म्हणजे निश्चितपणे त्या लालोत्पादक ग्रंथी जशा आणि द्रव सोडतात, तसं कृपेचा वर्षाव आपोआप या ठिकाणी येतो. त्या दत्त लहरी आपोआप आपल्या शरीरामध्ये आणि प्रविष्ट होतात. आणि म्हणून या ठिकाणी येणं हे अत्यंत महत्वाचं आहे. ते आणखी काय होते, दरवर्षी मी हे सांगतो पण तरी देखील पुन्हा सांगतो, आपण ज्यावेळेस आपण त्या नादामध्ये असतो
तर भगवान दत्तात्रय दृष्टांत देतात. आता हा दृष्टांत कोणाला सांगायचा नाही, गुप्त ते गुप्त राखावे. आनंद वन भुवना, आपण आनंदित त्या ठिकाणी राहायचं. पण काय काय दृष्टांत होतात आपण त्यावेळेस सांगितलं की स्वप्नामध्ये भगवंत काहीतरी दृष्टांत देतात, पण स्वप्नच आठवत नाही, असं बऱ्याच वेळा होते. आणि म्हणून आपण ज्यावेळेस स्वप्नातून उठतो किंवा झोपेतून उठतो, आठवण्याचा प्रयत्न करायचा की काय दृष्टांत झाला का. स्वतः दर्शन देतात, एखाद्या यतीच्या रूपाने दर्शन देतात, एखाद्या मंदिरामध्ये आपल्याला घेऊन जातात. तो दृष्टांत जर स्वप्नामध्ये झाला तर समजायचा कृपेचा वर्षाव आपल्यावर थोडाफार का होईना तो झालेला आहे. रस्त्यामध्ये चाललो आणि एखादा असा काहीतरी वेगळा मनुष्य भेटतो, क्षणार्धात नाहीसा होतो, आपल्याला दिसतो, आपल्याला वाटतं अरे भेटलो आपण, कुठे गेला. तो जर असा व्यक्ती किंवा असा एखादा दृष्टांत किंवा एखादा प्राणी काहीतरी असं भेटते की जे दृष्टांतासारखं वाटते, समजायचं भगवंताचा दृष्टांत आपल्याला झाला, कृपेचा थोडाफार का होईना वर्षाव त्या ठिकाणी आहे. आपण बसलेले आहोत आणि अचानक सुगंधाची झुळूक एक आपल्या नाकाजवळ येऊन राहिलेली आहे. काहीच कुठे लावलेलं नाही, उदबत्ती नाही, आपण एखादा काही सौगंधित द्रव्य तैल लावलेलं नाही, तरी देखील सुगंध जर आला तर समजायचं भगवंताचा अवतीभोवती आपला निवास आहे, कृपेचा वर्षाव त्या ठिकाणी होतो आहे. अशा काही गोष्टी आपण सगळ्यांनी लक्षात ठेवायच्या. जाणीवपूर्वक 7 दिवसात जर ह्या झाल्या, आपण विसरतो, ते न विसरता जर झालं तर निश्चितपणे भगवंताची कृपा आपल्या सगळ्यांवर होते, असा त्याचा अर्थ होतो. गुरुचरित्र नावाचा ग्रंथ 7 दिवस पर्यंत का करायचं पारायण. भगवंताची ही दत्तात्रय मूर्ती आहे आणि तिला भगवान आणि दत्तात्रयाने, भगवान नृसिंह सरस्वतींनी, श्रीपाद श्रीवल्लभांनी सरस्वती गंगाधराच्या हातून लिहून घेऊन आशीर्वाद दिलेला आहे. जो कोणी पठण अथवा श्रवण करील त्याची ऐहिक सुख तर मी देणारच आहे, परंतु पारलौकिक सुखाची देखील मी त्याची आणि तत्पर ज्याला म्हणतात पूर्ती मी करेल, असा आश्वासन भगवान दत्तात्रयाने दिलेला आहे. आणि म्हणून सगळ्यांनी या ठिकाणी 7 दिवस पर्यंत शंका न घेता या ग्रंथावर आपण विश्वास ठेवायचा आणि 7 दिवस पर्यंत यायचं. काय हे गुरुचरित्र नावाचा ग्रंथ. आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की गुरुचरित्र आपण दरवर्षी ऐकतो. या गुरुचरित्रामध्ये दत्तात्रयाचं मूळपीठ, ज्याला भगवान दत्तात्रय म्हणतात, अत्रि अनुसूयेच्या पोटी जन्माला आलेले त्या दत्तात्रयाचं मूळपीठ, त्याच्या कथेचा एक भाग आहे. त्याच्यानंतर काय आहे, पिठापूरचे श्रीपाद श्रीवल्लभ त्यांनी कुरोपुराला देखील आणि त्या ठिकाणी आपली लीला दाखवलेल्या आहेत. त्या श्रीपाद श्रीवल्लभांच्या कथा याच्यामध्ये आहेत. त्याच्यानंतर त्यांचेच अवतार असलेले नृसिंह सरस्वती, त्यांची कथा याच्यामध्ये आहे. अत्यंत सुंदर आणि प्रासादिक ग्रंथ आहे. कोणी लिहिला हा ग्रंथ, तर सरस्वती गंगाधर नावाचे आणि सद्गृहस्थ भक्त आहेत. आता हे त्याचं नाव आहे का. सरस्वती त्याचं नाव नाही, गंगाधर त्याचं नाव नाही, तो कोणीतरी एक व्यक्ती आहे आणि त्याने नाव धारण केलं, ते नाव धारण केलं सरस्वती गंगाधर. म्हणजे एवढा मोठा ग्रंथ लिहिला आणि ग्रंथाचे निरनिराळे प्रकार आहेत, तर त्याच्यामध्ये सगळ्यात शेवटी नामोल्लेख करावा लागतो. बाप रखुमा देवीवरू जीवीचा जिव्हाळा. आता बाप रखुमा देवी ज्ञानेश्वरांनी 21 म्हणजे 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली आणि इहलोक सोडून द्यायचं ठरवलं. सगळ्यांनी विनंती केल्यानंतर ते आणखी 6 वर्ष जगायचं आणि म्हणून त्यांनी ठरवलं की बाबा आता याच्यानंतरचं जे वाङ्मय आहे ते मी माझ्या नावाने लिहिणार नाही. आणि म्हणून जिथे जिथे बाप रखुमा देवीवरू असे शब्द आहेत ते ज्ञानेश्वरांचंच वाङ्मय आहे. परंतु त्यांनी मनाने ठरवलं होतं की इथला अवतार संपला, हे मी यांच्यासाठी जगतो आहो, म्हणून ज्ञानदेव म्हणे अशा पद्धतीचे शब्द आहेत. तर जिथे ज्ञानदेव म्हणे आहे, तुका म्हणे असे शब्द आहेत, नामा म्हणे असे शब्द आहेत, नाथांचं देखील आहे त्यांना एका जनार्दनी शरण वगैरे असे शब्द, तर ते नामोल्लेख करण्याची पद्धत होती. तशी या ग्रंथामध्ये नामोल्लेख त्या काळामध्ये व्हायचा आणि ते वाङ्मय तशाच पद्धतीचं आहे. आणि म्हणून त्यांनी सरस्वती गंगाधर असं नाव प्रत्येक ठिकाणी प्रत्येक अध्यायाच्या शेवटी ठेवलेलं आहे. परंतु हे त्यांचं नाव नाही, त्यांचं नाव काय अज्ञात आहे, कोणाला काय माहीत नाही. आणि म्हणून सरस्वती हे नाव का ठेवलं, तर ते भक्तांच्या घराण्यामध्ये नृसिंह सरस्वतींची भक्ती होती आणि म्हणून सरस्वती हे नृसिंह सरस्वतींमधलं सरस्वती त्यांनी घेतलेलं आहे. आणि गंगाधर का ठेवलं, तर गंगाधर हे त्यांच्या वडिलांचं नाव आहे.
म्हणजे वडिलांची स्मृती आणि सद्गुरूंची स्मृती, म्हणून सरस्वती गंगाधर असं त्यांनी नाव ठेवलेलं आहे. म्हणजे स्वतःच्या नावाचा देखील उल्लेख नाही. त्याला प्रसिद्धी परांमुख म्हणजे काय, तर एक सरस्वती गंगाधर हे खरी प्रसिद्धी परांमुख आहोत. लोक गुप्तदान देतात, पण 4 जणांना सांगतात मी पाकिट टाकलं बरं, कोणाला सांगू नका, मी पाकिट टाकलं बरं, कोणाला सांगू नका. हे नाहीये. सरस्वती गंगाधरांनी स्वतःचं नाव देखील त्या ठिकाणी घेतलेलं नाही. ते भगवंताचे भक्त आहेत, त्यांच्या घराण्यावर ती कृपा आहे. त्याच्यानंतर हा ग्रंथ कसा झाला, तर ग्रंथ तयार झाल्यानंतर कडगंजी नावाचं गाव आहे, तिथे तो तयार झाला. कालांतराने तो जमिनीमध्ये दबला गेला. या सरस्वती गंगाधरानेच कदाचित संदुकामध्ये ठेवला, तिथे पादुका ठेवल्या, तो एका भिंतीमध्ये दबल्या गेला. आणि मग वासुदेवानंद सरस्वतींना दृष्टांत झाला. त्यांनी त्या ठिकाणी चातुर्मास केला कडगंजीला, आणि तिथे त्यांनी ती भिंत खोदली आणि त्यांच्या लक्षात आलं की एक पादुका आणि सुंदर ग्रंथ त्या ठिकाणी आलेला आहे. त्यांनी तो पुन्हा हाताने लिहिला, त्याला प्रतिशुद्ध केला म्हणतात. ते केल्यानंतर तो सुंदर असा ग्रंथ साधारणतः 1909 पासून आपल्या सगळ्यांना आणि उपलब्ध झालेला आहे. आणि तेव्हापासून या ग्रंथाची कृपा आपल्या सगळ्यांवर होते आहे. आपण सर्वजण त्या दृष्टीने भाग्यवान आहोत. या ग्रंथामध्ये 51 अध्याय आहेत आणि 52वा अध्याय आहे, त्याला अवतरणिका म्हणतात. जसं भगवद्गीतेमध्ये 18 अध्याय, पण 18वा अध्याय कलशाध्याय. हा सगळे अध्यायामधले ज्ञानयोग, सांख्ययोग, जे निरनिराळे योग आहेत, ते सगळे योग एकत्रितपणे केल्यानंतर त्याचा अर्क म्हणतात. तो अर्क 18व्या अध्यायामध्ये आहे. तसे 51 अध्याय मूळ अध्याय आणि 52व्या अध्यायामध्ये पूर्ण त्या ठिकाणी अवतरणिका आपण दत्त जयंतीच्या दिवशी किंवा त्याच्या दुसऱ्या दिवशी पारण्याच्या दिवशी घेत असतो, तेव्हा तुमच्या लक्षात येईल ते सगळे अध्याय एका एका वाक्यामध्ये किंवा एका ओळीमध्ये त्या ठिकाणी दिलेले असतात. ती अवतरणिका असं मिळून त्या ठिकाणी तो ग्रंथ आहे. ज्याने हा ग्रंथ लिहिला ते कानडी गृहस्थ आहेत. त्यांनी म्हटलं भाषा नये महाराष्ट्र, त्यांची महाराष्ट्र भाषा नाही, परंतु भगवंताची कृपा, इतका सुंदर ग्रंथ त्यांच्या हातून निर्माण झाला आणि शुद्ध भाषा, सुंदर भाषा, गोड भाषा आणि अस्खलित मराठी भाषा त्या कानडी गृहस्थांनी त्या ठिकाणी लिहिलेल्या आहे. म्हणजे ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीमध्ये 56 भाषेचा विस्तार केलेला आहे. नामदेव महाराजांनी त्याचं वर्णन केलेलं, ज्ञानराज माझी योग्यांची माऊली, त्या अभंगामध्ये. तसं या ठिकाणी देखील निरनिराळ्या शब्दांचा वापर त्यांनी त्या ठिकाणी केलेला आहे. गुरुचरित्रामध्ये सर्व प्रकारच्या शब्द सक्ती आहेत. म्हणजे त्याच्यामध्ये नाद आहे, त्याच्यामध्ये माधुर्य आहे, त्याच्यामध्ये ओज आहे आणि शब्द सिद्धी देखील त्याच्यामध्ये आहे. आणि म्हणून गुरुचरित्र नावाचा ग्रंथ अत्यंत प्रासादिक आहे. शब्द जैसे कल्लोळ अमृताचे, जेथ चातुर्य शहाणे झाले आणि प्रमेय रुचीशी आले. म्हणजे तो वाचत असताना अत्यंत गोड, सुंदर आणि प्रासादिक ग्रंथ आहे. गुरुचरित्राबद्दल अनेक वेळा त्या ठिकाणी गैरसमज आहे. पण तो संस्कृत ग्रंथ आहे, संस्कृत फक्त एक गुरुगीता आणि थोडस कानडी भाषेमध्ये एक गीता म्हणजे ते स्तुती आहे. बाकी तो पूर्ण ग्रंथ मराठीत आहे, प्रासादिक आहे. त्या ग्रंथाला वाचन केल्यानंतर लोक म्हणावं थोडंसं चुकलं तर असं होईल, लोक पागल होतात, गुरु येते असं येते, असे अनेक त्या ठिकाणी गैरसमज लोकांनी करून दिलेले आहे. गुरुचरित्र हा प्रासादिक ग्रंथ आहे आणि तो वाचन करीत असताना चुका जरी झाल्या, मूर्खा वदती विष्णाय बुधा वदती विष्णवे नम इत्येवार्थंच द्वयोरपि समम फलम. एखाद्याला मंत्र येत नाही तो म्हणतो विष्णाय नमः विष्णाय नमः, आणि एखाद्याला खूप मंत्र येतो तो म्हणतो विष्णवे नमः विष्णवे नमः. आता विष्णाय नमः या मंत्राचा तसा काहीच अर्थ निघत नाही, तरी देखील भगवंताला समजते अरे नाही हा माझी स्तुती करून राहिला. आणि विष्णवे नमः तिथं त्याची स्तुती आहे. दोघांनाही द्वयोरपि समम फलम. जसं आई एखादा मुलगा त्याला बोबडं बोलतो, आईला म्हणतो काकरी दे काकरी दे, आणि जरा बोलता येतो तो म्हणतो भाकरी दे भाकरी दे. आईला दोघांचाही अर्थ समान समजतो, तर यालाही भाकरी देते आणि त्याला देखील आई भाकरी देते. तसं गुरुचरित्र हा ग्रंथ श्रवण पठन करताना कुठल्याही प्रकारचा तणाव न घेता अत्यंत आर्त भावनेने आनंदाने त्याच्यावर विश्वास ठेवायचा आणि तो
पाहिजे ते करण्यास समर्थ आहे अशा दत्त भगवंताच्या चरणावर आर्त भावनेने नमस्कार करून गुरुचरित्राचा प्रारंभ आपण केला पाहिजे. काय झालं तर या गुरुचरित्रामध्ये नामधारक नावाचा एक शिष्य आहे. गुरुचरित्राचं वैशिष्ट्य पहा, ज्याच्यासाठी हा ग्रंथ पूर्ण ज्याच्यामुळे होऊन राहिला त्याने देखील स्वतःचं नाव सांगितलं नाही, मी कोण आहे. त्याने म्हटलं नामधारक. नामधारक म्हणजे कोणाचं नाव धारण केलं त्याने? नृसिंह सरस्वतींचं नाव धारण केलेलं आहे. त्याचं दुसरं नाव त्या ठिकाणी नामकर्णी. नामकर्णी म्हणजे मी भगवंताचं नाव या ठिकाणी धारण केलेलं आहे, स्वतःचं नाव नाही. त्याचंच तिसरं नाव आहे नामांकित. नामाचा मी अंकित आहे. कोणाच्या नामाचा? भगवान नृसिंह सरस्वतींच्या. म्हणजे त्याने सांगितलं नाही की बाबा माझी कथा होऊन राहिली, लोक लागली ताबडतोब मला दृष्टांत झाला, मला असं झालं लिहून काढा, असं न करता त्यांनी स्वतःचं नाव नामधारक ठेवलेलं आहे. आता कोण आहे हा नामधारक? तर ह्या सरस्वती गंगाधर ज्यांनी लिहिलेला आहे त्यांचा तो पूर्वज आहे. त्याच्या आधी भरपूर आहे, त्या कथा आपण पुढे येऊ. सायम देवापासून सुरू झालेलं नागनाथ देवराय वगैरे अशी त्यांची वंश परंपरा याच्यामध्ये दिलेली आहे. निरनिराळ्या देवतांना नमस्कार केलेला आहे, सप्त ऋषींना नमस्कार केलेला आहे आणि कथेला प्रारंभ करू आपण. काय झालं की हा नामधारक नावाचा शिष्य हा निर्वाण मानस आहे. तो असा दुःख सगळ्यांनाच असते आणि दुःख आल्यानंतर सगळ्यात पहिले माणूस भगवंताचं करतो. पहिल्यांदा माणसाजवळ प्रयत्न करतो, म्हणजे आजारी असलं तर डॉक्टरकडे जातो, एखादी बाकी काही अडचण आली सामाजिक तर एखाद्या नेत्याकडे जातो आणि तिथं काहीच नाही झालं, हतबल झालो की मग सगळ्यात शेवटी भगवंत आठवतो. खरं म्हणजे तो पहिले आठवायला पाहिजे, पण मनुष्य स्वभाव आहे आपला सगळ्यांचा. आपण पहिले वाटेल बा आपल्याच्यान होते का पाहू, तो आहे असा विश्वासच नाही. जेव्हा हतबल होतो मग लक्षात येते का अरे एक गोष्ट आहे अजून जिथे आपण जायचं राहिलो, तो कोण आहे? तो भगवान गजानन महाराज आहे, त्यांच्याकडे आपण गेलं पाहिजे. तसं हा त्या ठिकाणी अनंत अडचणी आहे, कृपेचा वर्षाव माझ्यावर नाही असं ज्यावेळेस त्याला वाटलं त्या नामधारकाला, तेव्हा तो त्या भगवंताची म्हणजे नृसिंह सरस्वतींची आर्त भावाने प्रार्थना करायला लागला की देवा, अरे तुम्ही कसे काय आहात? माझ्या घराण्यावर पूर्ण तुमची कृपा आहे, माझ्या पूर्वजांवर कृपा आहे आणि माझ्यावर का कृपा करून राहिले. आणि म्हणून त्याने एक दिवस असं ठरवलं की भगवान काही माझ्यावर इथे येऊन कृपा प्रसाद करत नाहीत, भगवान गाणगापूर नावाच्या क्षेत्रामध्ये आहेत, तिथे मी गेलं पाहिजे. आणि म्हणून गुरुचरित्रकारांनी म्हटलं निर्वाण मानसे. निर्वाण म्हणजे महापरिनिर्वाण ज्याला म्हणतात, करू किंवा मरू. आता मी जाणार गाणगापूरला, एक तर ते भेटले पाहिजे, ते नसतील भेटले तर मी त्या ठिकाणी माझं देह समर्पण करणार आहे, याला म्हणतात निर्वाण मानसे. आणि करू किंवा मरू या धारणेने तो भराभर निघाला, रस्त्याने जायला लागला. कोणत्या दिशेने? गाणगापूरच्या दिशेने. आणि भगवंताची स्तुती निंदा स्तुती निंदा कशाला म्हणतात? स्तुती करून राहिला भगवंताची की हे देवा, अहो तुम्ही किती महान आहात, तुमच्याजवळ किती सामर्थ्य आहे. म्या बोलविल्या वेद बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राण हाले, तो जगाते चालवे. अहो तुम्ही चालविले जाते, त्याने जनाईचे तोची चालवितो, जाते ब्रह्मांडाचे. ब्रह्मांडाचं जातं चालवणारे तुम्ही सर्वांवर कृपा प्रसाद करतात. किती कृपा केली हो तुम्ही. अहो सोन्याची लंका कोणी देते का कोणाला? आता जर मला म्हटलं ही अंगठी काढून द्या बरं, तर म्हणते नाही ना बाबा मला ठेवू द्या, अजिबात देत नाही, असे माझे हात करतो. माझं मी काही देणार नाही, जे माझं आहे त्याचं खिचायचा प्रयत्न करतो. पण भगवान एक आहे, त्याने सांगितलं की नाही जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीपसी अपि स्वर्णमयी लंका नमे लक्ष्मण रोचत. म्हणजे ही सोन्याची लंका आहे, मला नाही पाहिजे बाबा, घेऊन टाका. तो विभीषण थंडागार झाला, अहो तुम्ही जिंकलेलं आहे, हे सगळं तुमचं आहे. त्याने सांगितलं बाबा मला मोह नाही. पण असा कोणी आहे का? सोन्याची लंकाच्या लंका देऊन टाकली. किती उदार आहात तुम्ही. आणि एवढे उदार असणारे तुम्ही माझ्यावर का कृपा करता? माझ्यासाठी पाषाण हृदयी झालेले आहात. म्हणजे एकीकडे त्यांची स्तुती करून राहिलेले आहे आणि एकीकडे चांगल्या अर्थाने म्हणू आपण निंदा आहे. तुम्ही पाषाण हृदयी आहात, तुम्ही माझ्यावर कृपा करत नाही, तुम्ही अवकृपा करून राहिलेले आहात. असं करत करत तो चालला. आणि असं रागारागात ज्यावेळेस माणूस चालतो, निर्वाण मानसी ज्यावेळेस चालतो, तेव्हा त्याला देहभान नसते. म्हणून त्याचं नावच देहभान आहे की हा माझा देह आहे, याला काही कष्ट होतात, अजिबात होत नाहीत. तो आपला जोरात एखादं जर आपल्याला टार्गेट पूर्ण करायचं असेल
तो बिलकुल पूर्ण वेळ लोक काम करतात. लोक म्हणतात अहो इतका वेळ कसं काय ते काम करतात. अरे निर्वाण मानसी आहे, तो त्या ठिकाणी जोरात चाललेला आहे, त्याचे टार्गेट पूर्ण करायचं आहे. शरीर थकत नाही, त्याच्यानंतर ते थकते. असं करत करत जेव्हा त्याचा विचार थोडासा कमी व्हायला लागला, मग त्याचं शरीर थोडंसं थकलं आणि त्याने ठरवलं की थोडासा आराम केला पाहिजे. पाय दुखायला लागलेले आहेत, पोटऱ्यामध्ये गोळे यायला लागले आणि मग त्याने पाहिलं समोर एक वृक्ष आहे. योगायोगाने तो औदुंबर अश्वत्थ नावाचा वृक्ष त्या ठिकाणी होता आणि म्हणून तो त्या ठिकाणी थोडासा बसला. बसल्यानंतर थकल्यामुळे शरीर थोडंसं सुन्न झाल्यामुळे तो अशी त्याला डुलकी लागली आणि तो तसाच त्या ठिकाणी पडला. त्याला झोप लागली आणि झोप लागल्याबरोबर स्वप्नामध्ये त्याला एक अवधूत दिगंबर असे व्याघ्र चर्म धारण केलेले, हातामध्ये त्रिशूल धारण केलेले, जटा भस्मांकित अशा पद्धतीचे आणि व्याघ्र चर्म धारण केलेले कोणीतरी यतीश्वर त्याला दिसलेले आहेत. अत्यंत आनंदाने त्यांनी स्वप्नामध्ये त्यांचा नमस्कार केला आणि थोड्या वेळाने सावध झाला. चिंता करू लागला की बापरे मला दर्शन झालं, मला तर तिकडे जायचं होतं, मी काय झोपून राहिलो. चला उठा, जयासी वाटे वैराग्य करावे, तेने काहीच न करावे, उठोनी वाटेची लागावे दिगंता प्रती. उठोनी वाटेची लागावे, उठला तो पुन्हा आणि निघाला आणि समोर काही अंतरावर गेल्यावर त्याच्या असं लक्षात आलं की अरे माझ्या स्वप्नामध्ये जे यतीश्वर आले होते ते यतीश्वर मला साक्षात दिसलेले आहेत. स्वप्नी जे देखिले रात्री ते ते तैसेची होत असे. त्याने रात्री जे स्वप्नात पाहिलं साक्षात त्या ठिकाणी आणि अवधूत दिगंबर ते यतीश्वर त्या ठिकाणी दिसले. यांनी साष्टांग दंडवत घातला. त्यांनी त्याला उठवलं, आलिंगन दिलं. ती आलिंगन वेळी होय आपोआप कवळी, जळ जैसे जळी वेगळे न दिसे. असं आलिंगन दिल्याबरोबर ते तादात्म्य पावले. याच्या डोळ्यातून अश्रुधारा आल्या आणि सांगितलं की महाराज आपण कोण आहात हो, तुम्ही तर मला स्वप्नात दृष्टांत दिला, साष्टांग दंडवत घातला. तर त्यांनी विचारलं बाबा तू कोण आहे. आता त्याने नाव सांगितलं असेल कदाचित, पण गुरुचरित्रामध्ये नामधारक नाव आहे, नामकरणी नाव आहे, नामांकित नाव आहे. त्यांनी जे काय सांगितलं असेल त्यांनी सांगितलं मी नामधारक आहे. म्हणजे काय झालं बाबा, मी गाणगापूर क्षेत्रामध्ये चाललेला आहे, माझ्या घराण्यावर सद्गुरु नृसिंह सरस्वतींची कृपा आहे, पण माझ्यावर का नाही हो, आणि तुम्ही मला दृष्टांत का दिला. तेव्हा त्यांनी सांगितले की बाबा मीच तो योगी, जर तुझ्या स्वप्नामध्ये आलो तर माझं नाव आहे सिद्ध. म्हणून आता हा जो ग्रंथ आहे नामधारक आणि सिद्ध यांचा संवाद पूर्ण वेळ आहे. आणि म्हणून जेव्हा सिद्ध म्हटलो की तो जे जटा भस्मांकित असे त्रिशूल धारण केलेले त्यांचं स्मरण आपल्याला करायचं की ते आहेत. आणि नामधारक म्हटलं की कोण आहेत, तर निर्वाण माणसे निघालेला हा भक्त आहे. तेव्हा आता त्या दोघांचा संवाद तिथे सुरू आहे. तिथे भेट झाली की का माझ्यावर का कृपा नाही. तेव्हा त्याने सांगितलं बाबा एक काम कर, आता डोळे बंद कर. आणि नामधारकाला डोळे बंद करायला लावलं आणि त्यांनी सव्यकर म्हणजे त्याचा उजवा हातात घेतला सिद्धांनी आणि डोळे बंद केल्यानंतर आकाशमार्गी तुमचे गमन, ब्रह्मानंदी निमग्न होऊन, आणि अशा पद्धतीचा आकाश मार्गाने त्या सिद्ध योगींनी त्याला कुठे नेलेलं आहे, गाणगापूर क्षेत्रामध्ये भीमा अमरजा संगमाच्या त्या आणि काठावर नेलेला आहे. तिथे अश्वत्थ नावाचा वृक्ष आहे, औदुंबर नावाचा वृक्ष आहे. त्या ठिकाणी वड, उंबर आणि पिंपळ असं त्या ठिकाणी सगळ्या वृक्ष आहेत. त्या ठिकाणी भगवान आणि त्या सिद्ध योगींनी त्याला बसवलेलं आहे. आणि समोर सांगितलं आता डोळे उघड, आणि डोळे उघडल्याबरोबर पाहतात तर समोर असा रम्य परिसर आहे, झुळझुळ असा सुंदर. त्या ठिकाणी भीमा अमरजाचा संगम आहे, नद्या वाहून राहिलेल्या आहेत, त्या ठिकाणी गायी आहेत आणि सुंदर असा त्या ठिकाणी तो अश्वत्थ वृक्ष आहे, त्याच्या खाली ते बसलेले आहे. दिव्य अशा पद्धतीची आणि दृष्टी त्याला प्राप्त झालेली आहे. डोळ्यातून अश्रू येऊन राहिलेले ते आनंद अश्रू आहेत. आणि आनंद अश्रू असल्यानंतर नामधारकाने साष्टांग दंडवत त्यांना घातला आणि सांगितलं की महाराज तुम्ही या ठिकाणी कृपेचा वर्षाव माझ्यावर केलेला आहे, पण सद्गुरू माझ्यावर का कृपा करत नाही. तेव्हा त्यांनी सांगितले बाबा आर्त भावना त्या ठिकाणी ठेवावी लागेल. सद्गुरूंच्या ठिकाणी आर्त भावना ठेवावी, कारण सद्गुरू हे मूळ आहे. देव जर कृपा झाली किंवा देव आपल्यावर जर कोपला तर सद्गुरू त्याचं आणि हरण करतात. परंतु जर सद्गुरू कोपले तर देव देखील त्या ठिकाणी आपल्याला वाचवू शकत नाही. आणि म्हणून तू त्या ठिकाणी पूजा करत असतील, परंतु तू कसा आहे, आपण नेहमी दृष्टांत देतो की रस आहे आणि त्या रसामध्ये एक पळी आहे.
रस ती पळी सगळ्यांना आनंद देते आणि आपल्या द्रोण्यामध्ये वाळायला टाकलं की रस ओरपू ओरपू खातात लोक, बापरे हापूस आंब्याचा आहे, काय जोरदार रस आहे, आपल्या सगळ्यांना त्याचा आनंद मिळतो. पण ती पळी लेखाची त्या पूर्ण भांड्यामध्ये 24 तास असते, पण तिला काहीही उपयोग होत नाही. गुरुच्या मंदिरामध्ये म्हणजे अगदी गजानन महाराजांच्या मंदिरामध्ये 24 तास असणारेही काही लोक असतील, पण ते असूनही आर्त भावना त्या ठिकाणी नसल्यामुळे त्या रसामध्ये जशी पळी आहे तसे आपण आहोत. गुरुचरित्राच्या या कथेमध्ये आणखीनही काही लोक असतील जे येऊन या ठिकाणी बसतात, परंतु त्यांचं मन या ठिकाणी नाही. रसामध्ये जशी पळी आहे तसं आपण होतो. आणि म्हणून त्या सिद्ध नामधारकाला सांगतात की बाबा असं नाही, तू क्षणभर जरी झाला देवाची एक द्वारी उभा क्षणभरी मासी पाख पाखडे. मासी जशी असं करते तितक्या वेळ जरी आपण आर्तता ठेवली तर कृपेचा वर्षाव होतो. आणि म्हणून ते सिद्ध त्याला सांगून राहिले बाबा अरे कलियुगामध्ये केवळ सद्गुरु राय असे आहेत की जे आणि आपल्या सगळ्यांना आणि कृपेचा वर्षाव करतात. तेव्हा आता तो नामधारक म्हटला की का तुम्ही म्हणून राहिले कलियुगामध्ये अशा पद्धतीने गुरुची कृपा, फक्त गुरुची कृपा काढू शकते, याच्याबद्दल काही कथा आहेत का? तेव्हा आता सिद्ध त्या ठिकाणी अत्यंत आनंदित झालेले आहेत, त्यांच्याही डोळ्यातून आनंदाश्रू येऊन राहिलेले आहेत. आणि देवाची स्तुती करताना आनंदाश्रू आले पाहिजे. देवाच्या सख्यत्वासाठी पडाव्या जीवलगांच्या तुटी आणि सर्व काही वेचावे शेवटी प्राण तोही वेचावा असं वचन आहे यांचं सद्गुरूंचं. आणि त्याने सांगितले बाबा तू माझा आता बोध समुद्र जागा केलेला आहे, तू पूर्ण शिष्य चंद्रोत्तम म्हणजे पौर्णिमेचा जर चंद्र असेल तर समुद्राला मोठी भरती येते, तसं तू माझा पूर्ण शिष्य चंद्रोत्तम आहे. आणि आता माझ्या मधला बोध समुद्र जो आहे त्याला भरती येऊन राहिलेली आहे. आणि आता उत्स्फूर्तपणे त्या ठिकाणी आर्तपणे मी तुला त्या ठिकाणी सांगतो, ज्याला स्पॉन्टेनियस फ्लो म्हणतात, असा उत्स्फूर्त असा फ्लो त्याच्यातून बाहेर येऊन राहिलेला आहे. आणि आता औदुंबर वृक्षाखाली त्या भीमा अमरजा संगमावर सिद्ध आणि नामधारक बसलेले आहे. आता इथून पुढे 7 दिवस पर्यंत आपण जेव्हा जेव्हा कथा सुरू करू, मी सांगू अथवा न सांगू, आपल्या डोक्यामध्ये बसलं पाहिजे की ही कथा कुठे सुरू आहे. तर भीमा अमरजाच्या तटावर औदुंबराच्या वृक्षाखाली सिद्ध आणि नामधारक बसलेले आहेत. सिद्ध समोर बसलेले आहेत, नामधारक त्यांच्या समोर बसलेले आहेत. आणि तो संवाद त्या ठिकाणी तत्वबोधा वादे वादे जायते तत्वबोधा, इथे आपण म्हणू संवादे संवादे जायते तत्वबोधा, त्याच्यातून तत्वबोध त्या ठिकाणी निर्माण होणार आहे. आता सिद्ध त्या नामधारकाला सांगून राहिले काय झालं म्हटले, काय होते हे जे आपले कलियुगा सगळे युग आहेत की नाही, या युगाचा फेरा असतो. आणि असे अनेक कल्पांतर जर झाले म्हणजे पंढरीचा विठोबा किती दिवस झाले उभा आहे, युगे 28 म्हणजे 7 चौकडे, 7 चौक 28, 4 युग आहेत. एक गेलं की दुसरं, दुसरं गेलं की तिसरं, म्हणजे आता कलियुग आहे, पुन्हा सत्ययुग, द्वापार त्रेता वगैरे जे सगळे युग येतात, असे किती आहेत 7 चौकड म्हणजे 7 चौक 28, म्हणजे युगे 28चा हे अर्थ त्याच्यामध्ये लक्षात घ्या. तसे हे युग गेल्यानंतर प्रलय निर्माण होतो आणि प्रलय निर्माण झाल्यानंतर हे सगळं त्या ठिकाणी नष्ट होते आणि भगवंत आपो नारायण म्हणजे पाण्याच्या रूपाने त्या ठिकाणी असतात. जलमय सगळं वातावरण, सगळी सृष्टी नष्ट होऊन जाते आणि जलमय भगवंत आपो नारायण वटपत्री शयन करतात. म्हणजे वडाचं एक पान असते आणि सुंदर बालक रूपाने भगवान विष्णू त्या ठिकाणी असे झोपलेले असतात. असे झोपलेले विष्णू सिद्ध नामधारकाला सांगून राहिले काय कथा, गुरुचं महत्व काय आहे. त्यांनी सांगितलं की पूर्वी जलमय होते सर्व काही, असं सगळं जलमय आणि वटपत्री भगवान विष्णू झोपलेले आहेत. आणि झोपल्यानंतर त्यांच्या नाभीतून असं एक सुंदर कमळ बाहेर आलेलं आहे. आपल्या सगळ्यांना कथा माहिती आहे त्या. आणि त्या कमळातून भगवान विष्णूंनी आणि ब्रह्मदेवाची उत्पत्ती केलेली आहे. ब्रह्मदेव असे उठले आणि कोणी झोपेतून उठल्यानंतर आश्चर्यचकित झाल्यानंतर समजा तुमचे डोळे बांधले आणि चांगलं 10-12 तास प्रवास केला आणि डोळे उघडले तुमचे आणि मग तुम्ही असं असं पाहता कुठे आहे आपण, तसं भगवान ब्रह्मदेव उत्पन्न झाल्याबरोबर त्यांनी इकडे पाहिलं, इकडे पाहिलं, इकडे पाहिलं, चारीकडे पाहिलं, म्हणून ते चतुर्मुख झाले. 4 मुख त्यांना प्राप्त झाले. आणि मग आता भगवंतानी खालूनच त्याला आज्ञा केली की बाबा एकाकी न रमे,
म्हणून निर्मिली 14 भुवने. जलमय सगळं होतं आणि भगवान विष्णू एकटेच होते. आणि आता भगवंत जरी असला, आपण तर माणसं, एक दिवस बायको बाहेर गेली, 4-4दा फोन, माझी खरंच गेलेली आहे, आज येईल ती, तर 4-4दा फोन, सकाळी फोन निघते का नाही. तर आपल्याला जर आपल्या घरातला एखादा स्नेही 4-8 दिवस जरी गेला तर आपल्याला करमत नाही. तुम्हाला जर कोंडून ठेवलं तर आपण 1-2 दिवस आपण राहू शकतो, मग कंटाळा घ्यायला कोणतरी पाहिजे. असं जे सगळं आहे ते तर भगवंत त्या ठिकाणी एकटेच बसलेले आहेत सगळ्या जलमय वातावरणामध्ये. वटपत्री, त्यांना करमत नव्हतं. एकाकी न रमे म्हणून त्यांनी 14 भुवने. कोणाच्या भरोशावर? पहिल्यांदा ब्रह्मदेव, आणि ब्रह्मदेवाला खालूनच आज्ञा केली, बाबा सृष्टीची उत्पत्ती करा. काय ते घाबरले, मी असं कसं करू, माझं तर काहीच नाही. एखाद्याला सांगितलं माझ्यासारख्याला इंजिनियरची डिग्री नाही, माझ्याजवळ काही ज्ञान नाही, पुस्तक नाही, काही नाही, आणि त्याला द्या परीक्षा. तसं झालं. भगवंताने सांगितलं की कर निर्माण. ते म्हटलं माझं काहीच नाही, कशी करू. त्याने मग 4 वेद निर्माण केले भगवंताने, आणि ते 4 वेद आणि त्याच्या हातामध्ये दिले, आणि दिल्यानंतर सांगितलं की हे पहा आणि ह्याच्यानुसार सृष्टी निर्माण कर. आणि त्याच्यानुसार भगवंतानी, म्हणजे कोण? ब्रह्मदेवानी सृष्टी उत्पन्न करायला सुरुवात केली. मग युग निर्माण केले. पहिल्यांदा केलं सत्ययुग. त्याचं काय वर्णन आहे, कसे लोक राहतील त्यावेळेस त्याचं वर्णन आहे, हे माहिती आहे सगळ्यांना. सत्ययुगामध्ये कोणाचाच मत्सर नाही, हे माझं असं नाही. तर अयम निज परोवेती गणना लघुचेतसाम उदार चरिता नाम तू वसुधैव कुटुंबकम. ही पृथ्वी म्हणजे माझं घर आहे आणि सगळे कुटुंबीय आहे, अशी भावना ही सत्ययुगामध्ये आहे. खरं म्हणजे द्वापार युग आहे पाहिजे होतं. सत्य म्हणजे पहिलं, द्वा म्हणजे दुसरं, त्रेता म्हणजे तिसरं, आणि मग कलियुग. पण भगवंतानी त्रेता पहिले आणले. आता ते का आणलं? वेळ मिळाला एखाद दिवशी तर पाहू. त्याच्यानंतर द्वापार, त्या सगळ्यांचं गुणविशेष, आणि मग आता त्यांनी कलीला पाचारण केलेलं आहे. या कलियुग असा वाकडं तोंड करत, हेकडं वाकडं करत, अशी जीभ त्यांनी हातामध्ये धरलेली आहे, लिंग हातामध्ये धरलेला आहे, आणि ब्रह्मदेवाला चिडवून राहिला. ते त्यांनी म्हणलं बाबा कलियुगात उभा राहा समोर. ते उभा राहिला. असा काय येऊन राहिला? त्याने सांगितलं की मी कली आहे, आणि मी या सगळ्या पृथ्वीवर ज्यावेळेस मी येईल सृष्टीमध्ये, तेव्हा मी सगळ्यांवर कंट्रोल करेल. कशावरून? जिभेवरून. कोणाचंच तोंड कोणाच्या ताब्यात नाही, कोण काय बोलत काहीच सांगता येत नाही. अगदी नवरा बायको देखील फक्त त्यांनीच भांडणं होतात, बाकीच्या शेजाऱ्या पाजाऱ्याचे वेगळे. असे जगामध्ये भांडणं फक्त तोंडामुळे, आणि दुसरं म्हणजे लिंगामुळे. कोणाच्या हातामध्ये ती गोष्ट राहणार नाही. आणि म्हणून अनैतिकता, हे सगळं भ्रष्टाचार वगैरे, हे कलीचा प्रभाव आहे, आणि मी सगळ्यांवर माझं गारुड त्या ठिकाणी करेन. तेव्हा आता त्या ठिकाणी ब्रह्मदेव सांगून राहिले, बाबा नाही, याच्या आधी देखील सृष्टी निर्माण मी केलेली आहे, आणि त्या निर्माण केल्यानंतर आताही मी निर्माण करून राहिलो, तुला निर्माण केलेलं आहे. पण लक्षात ठेव, तुझ्या हातात जरी कलियुग असेल तरी देखील काही गोष्टी मी माझ्या हातात ठेवलेल्या आहे. ज्या ठिकाणी गुरुचं स्तवन होत असेल, गुरुची पूजा होत असेल, तर त्या ठिकाणी तुला एंट्री देखील नाही. ते म्हणे एंट्री मी करेल, जे कोणी झोपेल कथेमध्ये त्याच्या अंगामध्ये मी जाईल. ते म्हणले काय हरकत नाही, तर कोणी झोपू नका, तो तयारच आहे टपकून बिलकुल यायचं की नाही. कली आपल्या अंगामध्ये येऊ शकतो पण झोपल्यानंतर. पण तुम्ही सजग असाल, जागृत असाल, तर त्या ठिकाणी आता अवधान एकले दिसे, मग सर्व सुखाशी प्राप्त व्हायचे. कशासाठी इथे यायचं? आपल्याला सुख पाहिजे म्हणूनच. लहान लेकराला देखील जय देवान सुखी ठेवा असे मागणं मागायला लावतो आपण, आणि ते मागा, नक्की मागा, परंतु अवधानपूर्वक त्या ठिकाणी द्या. आणि हे प्रतिज्ञोत्तर माझे. आता ब्रह्मदेवाने त्या कलियुगाला सांगितलं की बाबा इथं नाही तू करणार. त्यामुळे असं कसं? मी तर कली आहे. म्हणजे अजिबात नाही. सद्गुरूची जो पूजा करेल त्याला देव देखील काहीच करू शकत नाही. देव देखील म्हणतात बाबा नमस्कार तुला. मग आता कली आता त्याला म्हणून राहिलेली आहे. कथा कुठं चालू आहे? भीमा अमरच्या संगमावर सिद्ध नामधारकाला सांगून राहिलेले आहे ही कथा. आता ब्रह्मदेव त्या कलीला कथा सांगून राहिलेले आहे की बाबा झालेलं आहे ना हे जग, ज्यावेळेस नष्ट झालं त्याच्या आधी जग होतच, पुन्हा केव्हा तरी नष्ट होणार, पुन्हा मी निर्माण करणार. हा जो फेरा आहे हा चालूच राहणार आहे. तर त्यावेळेस तर कली म्हटलं अशी कोणती कथा आहे का अशी? त्याने सांगितलं हो आहे. आणि मग आता त्याने ब्रह्मवैवर्त पुराणामधली आणि एक कथा सांगायला सुरुवात केली. त्याने सांगितलं की गोदावरी नावाच्या नदीच्या तीरावर अंगिरस नावाचे ऋषी होते.
तर त्यांचा एक शिष्य होता, त्यांचं नाव होतं पैल, आणि त्या पैलाचा एक पुत्र होता, त्याचं नाव होतं वेदधर्म. पैल कोण आहे? व्यासांचे जे 4 मुख्य शिष्य आहेत त्याच्यामध्ये हे पैल आहे. त्या पैलांचा पुत्र, त्याचं नाव होतं वेदधर्म. आणि सगळे असे त्याचे शिष्य त्या ठिकाणी बसलेले आहेत. आणि बसल्यानंतर एक दिवस या वेदधर्माने सगळ्यांना बोलावलं आणि सांगितलं की बाबा, पूर्वीच्या आणि काही आचरणामुळे व पूर्वीच्या पूर्वजन्मीच्या पापामुळे मला काही भोग भोगावे लागणार आहे आणि त्याच्यासाठी मला काशी क्षेत्रामध्ये जायचंय. तिथे गेल्यानंतर मला कुष्ठ होईल, माझ्या शरीरावर पूय पंक्तीचे किडे येतील. तर माझी सेवा करण्यासाठी तुमच्यापैकी कोण तयार आहे? कृपेचा वर्षाव घेण्यासाठी सगळेजण पुढे येतात आणि सेवा करायची असेल तर सगळेजण मागे जातात. तसे सगळेजण तोंड लपवून राहिले. त्याच्यामध्ये एक दीपक नावाचा शिष्य आहे, तो उभा राहिला आणि त्याने सांगितलं की मी येतो तुमच्यासोबत. त्याने सांगितलं, बाबा तू नक्की येतो का? तुला माहितीये का ही सेवा का सोपी आहे का? माझा त्रास होणार आहे, माझ्या अंगावर कुष्ठ येणार आहे, सगळं ते तुला रोज धुवावं लागणार आहे, पुसावं लागणार आहे, माझी सगळी सेवा करावी लागणार आहे आणि ते कंटाळवाणं काम आहे. आणि लोक आई वडिलांची देखील अशी सेवा करू शकत नाही, बाकी सगळी करतील, पण शौच मुखमार्जन निरनिराळ्या गोष्टी ह्या वडिलाच्या देखील कोणी करत नाही, आईच्या देखील करू शकत नाहीत. इतकं ते काम कठीण आहे, तू करशील? त्यांनी सांगितलं नक्की करेल. आणि मग त्यांनी ठरवलं की काही हरकत नाही. तिथून त्यांनी निरोप घेतला आणि मणिकर्णिका घाटावर काशी क्षेत्रामध्ये कंबलेश्वर नावाचं मंदिर आहे, त्या ठिकाणी सद्गुरुराय आले. कंबलेश्वराला नमस्कार केला, काशी विश्वनाथाला नमस्कार केला आणि विनंती केली की मला भोग माझे भोगायचे आहेत, मला भोगाचा प्रारंभ करा. आणि असं म्हटल्याबरोबर ते जे त्यांचे वेदधर्म नावाचे ऋषी आहेत, ते कुष्ठ त्यांच्या शरीरावर झालेले आहे, ते अत्यंत विचित्र दिसून राहिलेले आहे. आणि हा दीपक रोज त्यांची सेवा करून राहिलेला आहे. ती सेवा करत असताना गुरूंची आता चिडचिड व्हायला लागलेली आहे. याने किती चांगलं केलं तर ते चिडवायचं, तू काही माझी सेवाच करून नाही राहिला, तू मुद्दाम कंटाळा करून राहिलेला आहे, दुर्लक्ष करून राहिलेला आहे. ह्या संदीपक दिवसभर त्यांची सेवा करायचा, हे चिडचिड करायचे. कधी म्हणायचे मला खायलाच बरोबर आणलं नाही, कधी म्हणायचे माझं अंग तू पुचलेलं नाही, अशी चिडचिड त्या ठिकाणी चालू. पण तरी देखील हा शांत आणि विवेकाने आर्त भावनेनी सद्गुरूंची त्या ठिकाणी आणि साधना करून राहिलेला आहे. आणि ते करत असताना ते सगळं काशी विश्वनाथांनी पाहिलेलं आहे. एक दिवस काशी विश्वनाथ साक्षात आणि या संदीपाजवळ आले आणि त्याला सांगितलं, अरे बाबा, तुझी गुरुची भक्ती पाहिल्यानंतर मी अत्यंत प्रसन्न झालेला आहे. एक काम कर, मी तुझ्या काहीही कृपा करण्यासाठी तयार आहे, माग तुला काय मागायचं ते. म्हटलं नक्की मागो का? हो, थांबा म्हणे, मी माझ्या गुरूंना विचारून येतो. आणि याला अत्यंत आनंद झाला की अरे आपल्या सेवेने साक्षात काशी विश्वनाथ भगवान प्रसन्न झालेले आहेत. गुरुला केव्हा सांगतो केव्हा नाही. धावत गुरुजवळ गेला आणि सांगितलं आनंदाची बातमी आहे. म्हणजे काय बातमी आहे? साक्षात विश्वनाथ बाहेर उभे आहेत आणि ते म्हणून राहिले की मी तुझ्या सेवेने प्रसन्न आहे, माझी अशी इच्छा आहे की मी त्यांना मागतो आणि तुमचा भोग हा सगळा मी नष्ट करायला लावतो, पुन्हा तुम्हाला दिव्य देह धारण व्हावा अशी त्यांना प्रार्थना करतो. सद्गुरू उठायला त्याच्या अंगावर, अरे बाबा, माझा दिव्य देह आधीच होता, मला भोग भोगायचा आहे म्हणून मी या ठिकाणी कुष्ठ धारण केलेलं आहे. आणि तुला जर कंटाळा आला असेल तर तू एक काम कर, तू निघून जा, माझं मी पाहून घेईन. तेव्हा आता त्याच्या लक्षात आलं की अरे सद्गुरू आपल्यावर रागावलेले आहे. आणि म्हणून ते काशी विश्वनाथाजवळ आणि ते त्या ठिकाणी गेले आणि विश्वनाथाला म्हटलं की विश्वनाथा तुम्ही चालले जा, गेट आउट. नाही चालत. तेव्हा त्यांनी म्हटलं असं कसं? त्यांनी सांगितलं सद्गुरू रायांची आज्ञा नाही. हे सगळं वृत्तांत काशी विश्वनाथाने विष्णूंना सांगितलं. असा भक्त आहे, सगळीकडे पसरलं, सगळ्या देवता त्या ठिकाणी आल्या आणि याला सांगितलं की बाबा, अरे सद्गुरूची पूजा करून राहिला, चल घे. पण त्यांनी सांगितलं अजिबात नाही, निळामध्ये आम्ही नोळखोची देवा आणि तुकयाचा धावा करीत असे. देवांना सांगितलं गेट आउट, तुमची आम्हाला गरज नाही, मला फक्त सद्गुरूची सेवा करायची आहे. सगळे प्रसन्न झाले आणि याच्यावर कृपेचा वर्षाव केला. सद्गुरू जे वेदधर्म नावाचे होते त्यांना देखील दिव्य देह धारण झाला आणि त्यांनी सांगितले बाबा, मी तुझी परीक्षा घेतलेली आहे आणि तेव्हापासून वर त्याला दिलेला आहे. कलियुगामध्ये जो कोणी सद्गुरूची पूजा करेल त्याला देव काय कोणाचाही
पूजा करण्याची गरज नाही. सद्गुरू हेच देव आहे. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः. सद्गुरुनाथ महाराज की जय. सद्गुरुनाथ महाराज की जय. श्री गजानन महाराज की जय. चंद्रमा लोजाय जो श्रोत्रा इंदुवान शुक्रान योगाधनी जायतो